वावा तालुक्यातील बोरगाव या गावामध्ये शेतकरी आणि मजूर ह्या दोघांनाही परवडतील असे दर ठरवण्यासाठी शिवाजी चौकामध्ये शेतकरी वर्गाची बैठक झाली. शेतकरी समितीनं या बैठकीचं आयोजन केलेलं होतं आणि या बैठकीमध्ये कामाच्या वेळा आणि शेतकामातील मजुरीचे दर हे निश्चित करण्यात आले. कामाची वेळ ही ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये एक पार्टी म्हणू तशी सकाळी 8 ते दुपारी 2 ही कामाची वेळ ठरली. त्यानंतर या सभेत मजुरीचे दर जे निश्चित झालेले आहेत ते दर असे आहेत की पुरुष मजुरांना या सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत कामासाठी 350 रुपयांची मजुरी आहे. तर महिलांसाठी मजुरी 200 रुपये आहे. आता सोयाबीन टोकणी जी आहे ती 3 फुटावरती असेल तर प्रति एकर 2400 रुपये असा दर आहे आणि सोयाबीन टोकणी 4.5 फूट अंतरावरती असेल तर 1800 रुपये प्रति एकर असा दर आहे. ऊसाची लागण म्हणजे बांधाशेजारी बी ठेवून ऊसाची लागण करायची असेल तर शेतकऱ्यांना प्रति एकर 5000 रुपये द्यावे लागतील. तर बियाणे वाहतुकीसह ऊसाची लागण करायची असेल तर प्रति एकर 5500 रुपये असा दर निश्चित करण्यात आलेला आहे. आता रासायनिक खत टाकायचे असेल तर ते 50 ते 70 रुपये प्रति पोतं याप्रमाणे मजुरी मिळेल. ऊसाच्या आंतरमशागतीचा भाग म्हणून ऊसाचा पाला काढणे यासाठी 4000 रुपये प्रति एकर असा दर आहे. तणनाशक फवारणी जी आहे पीक संरक्षणासाठी त्याला 40 रुपये प्रतिपंप असा दर आहे. नर्सरी रोपांची लागण करायची असेल तर प्रति एकर 3000 रुपये दर आहे. लागणीची वाकुळी करायची जी आहे ते प्रति एकर 2500 रुपये असा दर आहे आणि माडी वाकुळी जर करायची असतील तर त्यासाठी 1800 रुपये प्रति एकर असा दर घोषित करण्यात आलेला आहे. या कामाच्या वेळा शेतकऱ्यांनी शेतमजुरांच्या लक्षात यावा यासाठी भोंगा वाजवला जाणार आहे आणि या शेतकरी सभेंना सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी समितीमार्फत हा निर्णय घोषित केलेला आहे आणि हा निर्णय बोरगाव गावातील शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी बंधनकारक राहील असं या बोरगावमधल्या शिवाजी चौकातल्या शेतकऱ्यांच्या सभेमध्ये निर्णय झालेला आहे.